संवसिते दुवमचलमणोवमं गरीं पत्ते ओच्छामि समयपाहुड वीणमोऽसुदकेवलीमणिदं नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावान्तरच्छिदे। जय बोलो कुंद कुंदाचार्य भगवान की जय। सकाळपासून सिद्धांबरोबर आहात का समयसार बरोबर आहात? आपल्याबरोबर 4-5 दिवस आता सिद्ध काय म्हणायचं तुमच्यावर फोकस आहे असा विचार करून चाला, किंवा आपल्याला निरंतर समयसारामध्ये राहायचं आहे हा विचार असू द्या. कारण आपण स्थापना केली आहे सिद्धांची स्वतःमध्ये, तर सावधानता असावी एक की आपण काय करतोय. जसं आता आम्हाला सांगितलं, चालताना हा ध्यास असावा, चालणारा नाही आहे जाणणार आहे. तिथून इथंपर्यंत आलं आहे सगळे. किती वेळा जाणलं का नाही? सगळे जाणतच आहात. फक्त जाणतोय शरीराला, शरीराकडून जाणतोय. तर आपल्याला जीव म्हणून जाणायचं स्वतःला. प्रॅक्टिकली तसा उपयोग करून बघा, होणार. म्हणजे माताजी स्वतः करतात म्हणून सांगतायत की शक्य आहे, अशक्य नाही आहे. सगळ्यांनी डोक्यावर पदर घ्या, जिनवाणीचा विनय आहे. तर त्याच्यामध्ये सांगायचं होतं मला की आपण ऐकतो तर हे आता काय म्हणायचं, रुटीन झालं आहे आपल्यासाठी की जाणणार आहे, खाणार आहे, जाणणार आहे. पण या शब्दावर थोडासा विचार करा ना. इतर गोष्टी गप्पा मारणार आहे त्याच्यापेक्षा आपण एकमेकांना हे सांगा, जाणा. चालत नाही आहे जाणतोय, खात नाही आहे जाणतोय. आज अम्मांनी सगळ्यांना प्रयोग सांगितला आहे. 11 वाजता विकल्प तुटला की जेवण सोडायचं. किती जण सोडले मला सांगावं मंडळ. म्हणजे हा विकल्प येऊ दे ना की मी निर्विकल्प आहे. महाराजजींनी, परमपूज्य वीरसागर महाराजजींनी आपल्याला डायरीमध्ये लिहून ठेवले वाक्य. म्हणजे महाराजांना एकांनी विचारलं की काय करायचं, म्हणजे धर्म म्हणून काय करायचं म्हणा, किंवा काय करायचं असं विचारल्यावर महाराजांनी सांगितलं निर्विकल्प ध्यान करा. आणि काय नाही करायचं, काय नाही करायचं असेल तर काय करायचं, तर म्हटले निर्विकल्प व्हा. काय कळलं? काही करायचं असेल तर ध्यान करा, काय नाही करायचं असेल तर निर्विकल्प व्हा. म्हणजे काय काय करता बघणार आहे आपल्याला. परमपूज्य वीरसागर महाराज अध्यात्मयोगी होते. त्यांनी न्याय का शिकवला? न्याय शिकवण्याचं काय प्रयोजन होतं महाराजजींचं? तर न्याय म्हणजे ज्ञान आहे. न्याय म्हणजे तुम्हाला जाणण्याचा उपाय देणारं साधन आहे. ज्ञान पर्यायाचं जिथं कथन आलं ते न्याय आहे. आणि न्यायाने जो ठोसपणा येतो तो शब्दातून, अन्य गोष्टीतून येत नाही. म्हणून सांगितलं न्याय का शिकायचा, तर त्यासाठी चांगले हेतू दिले. सत्याचा शोध लागतो तो न्यायातून. सत्य काय आहे? माझा स्वभाव सत्य आहे. माताजींनी सांगितलं जसं की आत्मा सत्स्वरूप आहे. म्हणजे आता घेतलं ना, शाश्वत राहणारा जो आहे ना तो मी आहे, तो आत्मा आहे. त्याचं स्वरूप सत आहे, तर तो सत्य आहे. मग त्या सत्याचा शोध मिळणार तो ज्ञानातून, न्यायातून. म्हणून सत्याचा शोध लावण्यासाठी न्याय सांगितला. ज्ञानानेच निर्णय करण्याची क्षमता होते. म्हणजे प्रमाण किंवा प्रामाण्याची व्यवस्था ज्ञानामध्ये आहे. अन्य कुठल्या गुणामध्ये प्रामाण्य करण्याची व्यवस्था नाही आहे. म्हणून ज्ञान समजण्यासाठी ज्ञानातूनच समजावं लागेल. ज्ञानाचं स्वरूप समजायचं तर
समजायला पाहिजे. म्हणजे म्हटलं तुम्हाला या लाईटला प्रकाशित करायचं आहे, कसं करणार? जाऊ दे, सूर्याला प्रकाशित करायचं आहे, कसं करणार? अन्य साधन नाही आहे त्यासाठी, ते स्वयं स्वपरप्रकाशी आहे. मग ज्ञानच असं आहे की जे स्वपरप्रकाशी आहे. त्यामुळं सांगितलं ज्ञानाला अन्य साधनांची आवश्यकता नाही आहे जाणण्यासाठी, ज्ञानानेच ज्ञानाला जाणू शकतो, हे सांगितलं न्यायाच्या द्वारे. म्हणून न्याय जेवढा पक्का असणार, न्यायातून जेवढा आपल्याला समजणार जिनवाणी, तितका ठोसपणा येतो, तितकं आपल्याला आपली दृढता वाढते, त्या शास्त्राचा गाभा समजतो, तो भाव समजतो जो भगवंतांना सांगायचा. भगवंतांनी जी काही जिनवाणी सांगितली, जी काय हा विस्तार केला, तर तो विस्तार कशासाठी केला आहे? संपूर्ण सगळ्या शब्दातून, वचनातून, वाक्यातून तुम्हाला आत्मा दाखवायचा आहे हो. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गाथेतून इथं बसून शिकणार आहात, तर आत्मा पाहण्याचा प्रयत्न करा. सकाळपासून 3दा आत्मा दिसला का? 3 क्लास अटेंड केलेत तुम्ही. असं रोज तुम्हाला किती वेळा आत्मा दिसणार, किती आत्मे दिसणार बघू नका. आपलाच आत्मा अनेक वेळा बघा तर आनंद येईल. तुम्ही, मला माहिती आहे सगळ्यांना बाहेरच्यांचेच आत्मे दिसत आहेत, पण आपल्याला आपला आत्मा दिसावा हा पुरुषार्थ करा. कारण बाहेर आपण हा पुरुषार्थ करत नाही. घरात किती वेळ ध्यान करतो आपण? ध्यानासाठी उपयोग नाही देऊ शकत, कारण तिथं मी म्हणजे शरीर असता, मी म्हणजे त्या पर्यायामध्ये गेलेला असता तुम्ही. पण इथं सांगायचं आहे की तुम्हाला स्वतःचं रूप समजून घेण्यासाठी इथं आलाय, तर तेवढा वेळ आपल्यासाठी द्या. ज्ञानानेच प्रमाण आणि प्रामाण्याची व्यवस्था होते. म्हणून जे काय आपण रोज ऐकतो तर त्यातून आनंदाचा, स्वभावाचा निर्णय करायचा. माझा स्वभावच आनंदमय आहे हे सांगतो तो न्याय असतो. आणि तो न्याय समजला तर भेदविज्ञान करण्यासाठी मदत होते. काय म्हणले अनगाभाभी? न्याय समजला तर भेदज्ञान होतं. जसं सांगितलं, जंगलातून चाललाय तुम्ही समजा, आणि समोर वाघ आला, त्याला काय म्हणायचं? अरे वाघोबा. तुम्ही अरे वाघोबा म्हणा, नाहीतर अरे वाघ्या म्हणा. तो काय करणार? तुम्ही गोड बोला, नाहीतर तो करणार तर मारणारच आहे. म्हणून सांगितलं की कुठलेही शब्द असू दे, तो शब्द चांगले वाईट नाही आहे, त्यातला भाव जो काढताना त्याच्या अनुसार तुम्हाला ते वचन, तो भगवंतांचा अभिप्राय समजणार आहे. म्हणून त्या शब्दातून आपल्याला निर्भयता येण्यासाठी, आपल्या स्वभावापर्यंत जाण्यासाठी म्हणून न्याय आवश्यक आहे, हे परमपूज्य महाराजजींनी आपल्याला शिकवलं. तर आपण जो समयसार आहे तो माताजींनी पण सांगितलं की न्यायाच्या माध्यमातून वाचा, तर समयसारची गोडी येईल, किंवा काय म्हणायचं, समयसार काय आहे हे समजेल आपल्याला. म्हणून आपण दुसरी गाथा बघू आता. पहिल्या गाथेत काय सांगितलं? ऐकू येईन आवाज मला. सिद्ध कसे आहेत? ध्रुव, अचल, अनुपम गतीला प्राप्त झालेत असे ते पर्यायातले सिद्ध आहेत. आणि माझा सिद्ध स्वभाव कसा आहे? स्वभावाने तसाच आहे जसे ते सिद्ध. म्हणजे माझा स्वभाव सुद्धा ध्रुव, अचल आणि अनुपम आहे. त्या स्वभावाला जाणा तर त्या ग्रंथाची सुरुवात मंगलाचरण झालं, अन्यथा नाही. तर त्या समयाचं अभिधान करतायत दुसऱ्या गाथेपासून. समय म्हणजे काय असा शिष्याला प्रश्न आला. त्या समयाचं स्वरूप काय आहे ह्याच्यासाठी म्हणून दुसरी गाथा सांगतायत. सगळ्यांकडे असतील तर म्हणा बघून, शुद्ध म्हणा. जीवोचरित दंसण तेथे समय प्राकृतमध्ये प्रतिज्ञा केली असताना त्या
तो समय काय आहे हे सांगतात. तर त्या समयाचे दोन भेद केले. काय दोन भेद केले? स्वसमय आणि परसमय. हे शब्द परिचित आहेत का आपल्याला? स्वसमय, समय म्हणजे टाइम नाही, समय म्हणजे ॲक्च्युली समय सार म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला देणारा तो वेळेतून काय म्हणायचं, तुम्ही जेवढा समय स्वतःला देणार आहे तेवढा समय सार तुम्हाला मिळणार. एक वाक्य येतं ना तसं. त्यामुळं काय, जिनवाणी कहती है तुम मुझे समय दो मैं तुम्हें समय का सार दूंगा. कोणाला समय द्यायचा आहे? संचिताबेन, स्वतःला वेळ द्या तर ती जिनवाणी तुम्हाला समय सार देईल. तर त्या समयाचे दोन भेद केले, स्वसमय आणि परसमय. स्वसमय म्हणजे काय? जो जीव दर्शन, ज्ञान, चारित्र्यामध्ये स्थित आहे त्याला निश्चयाने स्वसमय जाणावे. म्हणजे काय म्हणायचंय? दर्शन, ज्ञान, चारित्र्य हा स्वभाव आहे. जो स्वभावामध्ये स्थित आहे तो स्वसमय आहे आणि जो उद्गल कर्म प्रदेशामध्ये स्थित आहे तो परसमय आहे. मग आता उद्गल कर्म प्रदेश म्हणजे कुठलंही द्रव्य स्वतःचं अस्तित्व सोडून दुसऱ्यामध्ये जात नाही, परामध्ये स्थित होऊ शकत नाही. मग असं का म्हटलं उद्गल कर्म प्रदेशामध्ये स्थित? उपयोग तिकडं गेला म्हणजेच मग त्या शब्दाने काय सांगायचं आहे असं मला विचारायचं. उद्गल कर्म प्रदेश म्हणताना फक्त उद्गलालाच त्यांना इंडिकेट करायचं नाही आहे. त्यामध्ये गाभा सांगा काय काय येणार? परद्रव्य, संपत्ती, पैसा, काय काय बघू दे तुमच्याकडे मला. अजून स्वभाव सोडून सगळं एकातच घातलं सगळं. द्रव्यकर्म, भावकर्म, नोकर्म, बर, जीव, अन्य जीव सुद्धा सगळे, देवशास्त्र गुरु सुद्धा. म्हणजे बघा ना काय काय, जरासं तुम्हाला समजू दे, मला सांगण्यासाठी नाही. जो जीव उद्गल कर्म प्रदेशामध्ये स्थित आहे तो परसमय आहे असं सांगताय. त्याचा भाव काय? कुठलीही पर्याय असू दे, पर्याय क्षणिक आहे. पर्याय म्हणजे तुमचं स्वरूप नाही आहे. जसं तुम्ही आत्ता विचार करताय, जे काय ज्ञान करताय, जाणताय, तर ही सुद्धा पर्याय आहे. जेव्हा त्या पर्यायामध्ये उपयोग ठेवताय म्हणजे तीन प्रकारच्या पर्याय कुठल्या? अशुभ, शुभ आणि शुद्ध. या तीन पर्यायांमध्ये जरी उपयोग अडकला तरी सुद्धा तुम्ही परसमय झाला हे सांगायचं आहे. मग मला ह्याच्यासाठी चार्ट दाखवायचा होता. 11 नंबरचा चार्ट आहे, तुमच्याजवळ पुस्तक असेल तर घ्या. बरं, ह्याचा अर्थ समजला का? जो जीव दर्शन, ज्ञान, चारित्र्यामध्ये स्थित आहे तो स्वसमय आहे आणि जो उद्गल कर्म प्रदेशामध्ये स्थित आहे तो परसमय आहे. आणि जो पर्यायामध्ये अडकला, पर्यायामध्ये मूढ झाला तो परसमय आहे असं सांगायचं. तर ह्याच्या टीकेमध्ये थोडंसं सांगितलं तोपर्यंत त्यांचं होईपर्यंत. 6 सामान्य गुणांचं वर्णन केलं. काका काय सांगितलं की जे काय टीका सांगितली आहे तर त्याच्यामध्ये त्यांना माताजींनी घटवलं हे की राजू काका 6 सामान्य गुण कसे लागतात आणि मग त्या प्रत्येक गुणांचं वर्णन करत असताना एकेका मतवादीचं खंडन होतं. तर त्यांनी एक घेतले ना विशेषण, जसं सत्ता सहित आहे. समय म्हणजे आत्मा, तो आत्मा सत्स्वरूप आहे म्हणजे अस्तित्व गुण सांगितला. कशासाठी सांगितला? तर असे अनेक मतवादी आहेत ज्यांचं विरुद्ध मत आहे. सत म्हणजे काय? उत्पादवे ध्रुवाने जे सहित आहे ते शाश्वत राहणारं सत आहे. मग हे का सांगावं लागलं की माझा आत्मा
किंवा समयसार सत आहे. हे का सांगावं लागलं? कारण अनेकांनी वस्तूला सत मानलं नाहीये, क्षणिक मानलं. असे कोण आहेत? तर बौद्ध मतवादी आहेत. ते वस्तूला सर्वथा क्षणिक मानतात. म्हणजे क्षणभराची वस्तू आहे ती दुसऱ्या क्षणात नष्ट होते. प्रॅक्टिकली हे वाटते का बरोबर? मग आता तर दिसतो आपण इथं कॉन्स्टंट आहे हे. कोण आहे तुम्ही? इथं बसल्यावर जीव, बाहेर गेल्यावर सगळे निर्जीव, नाहीतर अजीव झालेला असता. पण मी म्हणजे आता तुम्ही जे काही पर्याय मानली आहे स्वतःला, स्त्री आहे, पुरुष आहे, आई आहे, पत्नी आहे, ही जी पर्याय तुम्ही बघताय ती स्वतःला कॉन्स्टंट मानताय ना त्या रूप. मग कुठं असं दिसतंय की प्रत्येक क्षणाला तुमचं द्रव्य नष्ट होतंय? मग त्यांनी कसं मानलं असं बौद्धांनी? तर त्यांना प्रॅक्टिकली सुद्धा सिद्ध करू आपण सांगतोय की द्रव्य काहीतरी शाश्वत असल्याशिवाय त्याची पर्याय परिणमन करू शकत नाही. ते द्रव्य स्थिर आहे असं सांगू शकत नाही. म्हणून त्यांना सांगितलं, तर त्यांनी उत्तर काय दिलं की ती द्रव्याची संतान असते जी की परिवर्तित होते आणि पुढच्या रूपाने द्रव्य तुम्हाला दिसतं असं ते सांगतात. पण हे ॲक्च्युली सत्य नाही. म्हणून सांगावं लागलं सत्ता हा एक गुण आहे आणि त्यासहित समय आहे. म्हणून सत्ता या विशेषणाच्या द्वारे बौद्धांचं खंडन केलं. पुढे असे अनेक त्यांनी जी विशेषणं घेतली आहेत त्यामध्ये सांख्यांचं खंडन झालं, कारण त्यांनी द्रव्याला नित्य मानलं. कुटस्थ नित्य म्हणजे सर्वथा नित्यच आहे द्रव्य. काय म्हणते संयमी? द्रव्य सर्वथा नित्यच आहे. का सांगावं लागलं की नित्य नाही? आता म्हटलं आपण नित्य आहे, मग आता नित्य नाही कसं सांगायचं? मग ते म्हणते तुम्ही दोन्ही साईडने बोलताय. तुम्ही काय म्हणणार सांगा? येस, आम्ही अनेकांतवादी आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला कुठूनही दोष देऊ शकत नाही, कारण आम्ही सर्वथा वस्तूचं कथन करत नाही तर कथनचित करतो. मग तुमचं द्रव्य नित्य आहे का अनित्य आहे? हां, बौद्धांना सांगितलं नित्य आहे, सांख्यांना सांगितलं कथनचित अनित्य आहे. कसं सांगा? पर्यायाच्या अपेक्षेने द्रव्य कथनचित बदलणारं आहे, त्यामुळं अनित्य आहे हे पण सांगितलं. म्हणून कुटस्थ नित्य पण नाही, कुटस्थ अनित्य पण नाही. कुटस्थ म्हणजे कूट म्हणजे पर्वत. पर्वत ज्याप्रमाणे स्थिर असतो त्याप्रमाणे ज्यांनी आपलं मत स्थिर बनवलं असंच वस्तूचं स्वरूप आहे, त्यांच्यासाठी सांगितलं की कथनचित माना. असंही आहे आणि तसंही आहे. काय झालं? चार्ट हिंदीत सांगा म्हणताय खूप. हिंदीवाले कोण नाही आहेत माझ्यासमोर. तर त्या 11 नंबरच्या चार्टमध्ये आपल्यासाठी का उपयोगी आहे तो? तर गृहस्थाची चर्या करत असताना, गृहस्थी करत असताना तुमचे परिणाम निरंतर बदलतात. मग त्या बदलणाऱ्या उपयोगामध्ये तुम्ही कुठल्या दशेत आहात हे दाखवणारा तो चार्ट आहे. म्हणजे तुम्ही गृहस्थी तर करणार, काय म्हणायचं, आरंभ करणार, सगळ्या सांसारिक क्रिया करणार. त्याच्यामध्ये आपल्याला हे आयडेंटिफाय होत नाही की मी अशुभ भाव किती करतोय, शुभ भाव किती करतोय आणि शुद्ध भाव किती करतोय. किती करता हो? किती वेळ अशुभात, किती वेळ शुभात आणि किती वेळ शुद्धात असतो? अशुभात कोण? बायका. शुभात कोण? असं नसतं बरं का. आणि शुद्धात कोण? त्यागी मुनी. असं नाही. आपल्याला आपलं आयडेंटिफिकेशन करायचं त्याच्यामध्ये की आपण कुठं बसतो. त्यामुळं दिसतंय का सगळ्यांना? कोणाकडे असेल त्यांनी रेफर करा. 11 नंबरचा चार्ट आहे. काय लिहिलंय त्याच्यामध्ये? पहिल्यांदा मिथ्यात्व के साथ बाह्य क्रिया व अंतरंग श्रद्धा ज्ञान चारित्र का मिलान. दिसलं?
वरती हेडिंग आहे, खाली लिहिलंय तिथं, तुम्हाला नाही दिसायचं. गृहस्थ की मिथ्यात्व अवस्था में बाह्य चारित्र और अंतरंग श्रद्धा ज्ञान चारित्र का दिग्दर्शन. परस्परात बोलू नका. काय सांगितलं? जो गृहस्थ आहे पण अनादि मिथ्या दृष्टी जीव आहे. पहिला मिथ्यात्व म्हणजे काय सांगा मला. मिथ्यात्व म्हणजे शास्त्रातले शब्द झाले, तुमच्यातले सांगा. मिथ्यात्व म्हणजे सिद्धम. मिथ्यात्व म्हणजे हे मी आहे, तुम्ही मानताय ना स्वतःला शरीर रूप मी, हेच मिथ्यात्व आहे. मग तो मिथ्या दृष्टी तो नाही बरं का. हां, म्हणजे मी जर आता स्वतःला नाही जाणलेला आहे तर मी सुद्धा मिथ्या दृष्टीचा आहे. तर तो त्या मिथ्यात्वीचं कथन करतायत तुम्ही, तुमच्या परिणामात कसं बदल करताय निरंतर, ह्याच्यासाठी सांगितलं. गृहकार्य लिहिले खाली दिसतंय, तिथे लिहिले बाह्य चारित्र, म्हणजे तुमची शरीराची दशा कशी आहे हे सांगितलं. बाह्य चारित्र. मग बाह्य चारित्रावरून निर्णय होत नाही की तुम्ही कुठल्या उपयोगात आहात किंवा तुम्ही सम्यक दृष्टी आहात की मिथ्या दृष्टी आहात. काय म्हणले अनुप्रेक्षा? काय म्हणले? तुमचं चारित्र बहिरंगातून असं फार दिसतात बरं का लोक की खूप उपवास तपास करतात, खूप धर्माच्या सानिध्यात राहतात. सांगा सम्यक दृष्टी का मिथ्या दृष्टी? कोणाकडे बघायचं? आम्ही धर्म खूप करतो सकाळपासून रात्रीपर्यंत, मग त्याच्यामध्ये ते आयडेंटिफिकेशन नाही सम्यक्त्वाचं. बाहेर कुठलंही लक्षण नाही आहे ज्याच्याने तुम्ही सम्यक्त्वाचा निर्णय करू शकाल. म्हणून ते सांगितलं बाह्य चारित्र त्या जीवाचं काय दिसतंय, गृहकार्य करतोय. त्यावेळी त्याची श्रद्धेमध्ये परिणती काय हो? मिथ्या दर्शन. कारण अजून स्वभावाचा निर्णय केलेला नाही. ज्ञानाची परिणती काय आहे? त्याच वेळी गृह के बारे में विचार. एका वेळी सगळ्या गुणांचं परिणमन चालू आहे. मग श्रद्धा, ज्ञान आणि चारित्रावरून तुम्हाला सम्यक्त्वाचा निर्णय होणार आहे. म्हणून सांगतायत श्रद्धेमध्ये अजून विपरीतता आहे, मिथ्या दर्शन आहे. ज्ञानामध्ये काय आहे? वाचा तिकडं काय आहे. गृह के बारे में विचार. त्याच्या पुढे दिलंय त्यांनी अंतरंग चारित्र, अशुभ भाव, सिद्धांत. दिसत नाही तिकडचं. पुढं सांगितलं तोच जीव मंदिरात गेला, मंदिर में दर्शन करना. श्रद्धेमध्ये काय परिणमन आहे? मिथ्या दर्शन. दिसलंय का? म्हणजे समजून घ्या, मंदिरात आलाय, शिबिरात आलाय म्हणजे सगळे सम्यक दृष्टी आम्हाकडून आशीर्वाद घेऊन जा. आम्हाला सम्यक दर्शन प्राप्त होच, नाहीतर इथं सम्यक्त्व प्राप्त करूनच जाणार हा स्वतःची प्रतिज्ञा करा. म्हणून मंदिरात आलो म्हणून सम्यक दृष्टी झालो असं नाही. ज्ञानामध्ये काय चालू आहे? देवों के बारे में विचार. शुभ भाव आहे का अशुभ भाव आहे? तर अंतरंग चारित्र शुभ भाव. मग त्यांनी दाखवले त्या चार्टमध्ये की एकानंतर एक शुभ आणि अशुभ भावाचं परिवर्तन निरंतर चालू आहे. एकदा अशुभ भाव झाला की अंतर्मुहूर्तानंतर उपयोग बदलतो. मग तुम्ही शुभ भाव करता. पूनम काय म्हणले? शुभ भावानंतर शुद्ध भावात जाण्याला चान्स आहे. पण तुम्ही काय करता? तुम्ही म्हणता की मी असं स्वाध्याय करायला बसते की मुलगी येते आणि डिस्टर्ब करते, मग पुढं जाणार का मागे येणार हो? स्वाध्यायाच्या द्वारे तुम्हाला स्वतःपर्यंत जाण्याचा मार्ग आहे ना. पण तुम्ही काय करता अजित काका? लगेच डिस्टर्ब केलेलं असतं लोकांनी की आपण बाहेर पडतो, म्हणजे अशुभात येत आहे तुम्ही. म्हणून सांगतायत की अशुभातून शुभात जावा, पण शुभाला सुद्धा सोडून पुढं जायचंय तर शुभाचं अवलंबन योग्य आहे. अन्यथा तुमचा स्वाध्याय सुद्धा तुम्हाला मदत करणार नाही. दुःखातून सुटण्यासाठी बाहेर कुठलीही गुरुकिल्ली नाही. एक फक्त सांगितलं शुद्धोपयोगच आहे. मग असं त्यांनी सगळे हे पर्याय दाखवलेत. कोणाच्या बाजूच्याकडे बघा, कोणाच्या दाखवल्यात? मिथ्या दृष्टीचे आहेत. तो मी नव्हेच असं नाही आहे, तो मीच आहे असं म्हणा तर आपली प्रगती होते. तर गृहकार्य करतोय श्रद्धेमध्ये, मिथ्या
मिथ्यात्व आहे. पुढं मंदिरात गेला तरी मिथ्यात्व आहे. मंदिरात बसून काय काय विचार करतो ना ज्ञानामध्ये, वाचा बघू. देव का विचार, उसके बाद में क्या विचार है? ज्ञानामध्ये सांगितलं ना आरंभ विचार, त्याच्यानंतर देव का विचार, त्याच्यानंतर कोणाचं सांगतायत? घरात गेलाय का तो? बर नाही, मला वाटलं तुम्ही मंदिरातच बसून करताय. आता तिथं समोरच आहे भोजनालय. म्हणजे मंदिरात बसून जरी असे अशुभ विचार केले तरी उलट निधत्ती निकाचित बांधलं सांगितलं. तर मंदिरात असताना मिथ्यात्व संपलं नाही. तुमचे विचार कितीही उत्कृष्ट शुभ होऊ देत, पुढं सरकला तरच सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार. म्हणून अशुभातून शुभ, शुभातून अशुभ असं ज्ञान वाचते मी. बाकीचं सगळं तुम्ही समजून घ्या. तिथं ज्ञानामध्ये लड्डू का विचार, उसके बाद में लड्डू दान देने का विचार, म्हणजे समोर विषय आहे अशुभाचा, पण त्यातून सुद्धा तुम्ही कसं शुभ भाव करू शकताय, त्यातून सुद्धा पुढे जाऊन शुद्ध उपयोग कसं करू शकता. सांगा बघू. लाडू हातात आहे, कसा विचार करणार? लाडू आहेत ना का नाही? काय विचार करणार नमकार? हातात लाडू घेतलाय तर दान करायचा ना, त्याच्याजवळ सगळेजण जावर का जाणणार आहे. बरोबर. लाडू खाताना पण खाणारा नाही, जाणणार आहे. हा विचाराला तरी शुद्ध उपयोग झाला. किंवा ते लाडू जर मुनींना मी दिला, त्यांची परिणती कशी असते दिसले का? मुनिराज आहार घेतायत, तुम्ही लाडू देताय त्यांना, ते ग्रहण करतायत. वीरसागर महाराजजी आता आम्हांनी सांगितलं तसं लाडू खाताना सुद्धा त्यांना स्वाद आत्म्याचा येत होता. तुम्हाला त्यात काय काय घातलंय ना हे सगळं डोक्यात चक्कर सुरू असते. जरा साखर कमी झाली आहे, ह्यांनी बांधलंय, आडवास बांधलंय, म्हणजे काय झालं? तिथं पण विचार चालू द्या ना स्वतःकडं, तर सहज शुद्ध उपयोग पण झाला. ठीक आहे. पुढं व्यापार का विचार म्हणजे अशुभ उपयोग झाला. पुन्हा अर्थ सहायता करणे का विचार, कोणाला तरी धनाची मदत करायचा विचार हा शुभ भाव. भूमी खोदने का विचार अशुभ भाव. ओम शुभ भाव. बंधू के वियोग का विचार अशुभ भाव. असे त्यांनी सगळे अशुभातून शुभात नेऊन दाखवलेत त्या चार्टमध्ये. त्याचा पुढचा चार्ट घेतलाय. सम्यक दृष्टी झाला तोच जीव, तर त्याची परिणती कशी बदलते ह्याच्यासाठी पुढचा चार्ट आहे. ऋषभ पुढचा चार्ट. सम्यक्त्व के साथ. आता हाच जीव सम्यक दृष्टी झाला तर त्याच्या परिणामांमध्ये कसा बदल होतो, त्याची अंतरंग चारित्र्य आणि बहिरंग चारित्र्यामध्ये काय डिफरन्स दिसणार? चंदकाकी, तोच जीव जो मिथ्या दृष्टी होता आत्ता सम्यक दृष्टी झाला, काय बदललं? पूजा करत होता तोच जीव, पूजा करताना मिथ्या दृष्टी होता, आत्ता भावभासना झाली की जसे भगवान आहेत तसा मी आहे. आनंद मिळाला, बस, बाहेर बदललं नाही, चालू आहे क्रिया. काय दिसलं तुम्हाला? बाहेरचं क्रिया तुम्हाला कळणार नाही की तो सम्यक दृष्टी, पण त्याचा आनंद बदललाय ना, तो फील तुम्हाला घ्यायचा आहे. हे मला सांगायचं आहे. आजपर्यंत दर्शन केलं नाही का भगवंतांचं? अनेक वेळा केलं, पण दर्शनच केलं नाही. काय म्हणले मी? पूजा केली नाही का आजपर्यंत? सोनाली केली ना? जर आत्म्याला जाणलं नाही तर पूजा सुद्धा केली नाही. दान दिलं का नाही? दिलं. कोणाला काय दान दिलं? कोणाकोणाला काय काय? स्वतःला स्वतःचं दान दिलं तर ते खरं दान आहे. असं सगळ्या क्रिया केल्या आपण शुभभाव म्हणून, पण आत्म्यापर्यंत गेलो नाही. तर हा जीव आता सम्यक दृष्टी झाला तर त्याची बहिरंगचर्या काय आहे? सम्यक दृष्टी झाला म्हणजे सगळ्या गृहस्थीतून बाहेर पडला, सगळ्या परिग्रहाचा त्याग केला, मग सम्यक दृष्टी झाला असं नाही. हे शिकवलं वीरसागर महाराजजींनी. जे बोल वीरसागर मुनी महाराज की. इतकी महान आपल्याला कला दिली आहे, इतकं महान दान दिलंय ना, ह्याच्यासारखं तुम्हाला उपलब्धी होणार नाही कधी कुठल्या भावामध्ये. त्यामुळं ह्याचं प्राप्ती करून घ्या. तर तो जीव आता पुन्हा तसंच दाखवलंय, गृह कार्य कर रहा है. श्रद्धेत काय आहे दिसतंय का? मिथ्या दर्शन अनादि आहे ना, अनादि मिथ्या दृष्टी आहे. ज्ञानाचं परिणमन काय आहे? एकत्व के साथ गृह कार्य का विचार. तोच जीव आहे, एकत्व परिणतीपूर्वक संसार करतोय. सगळीकडे स्वतःला ठेवून बघा बरं का. मला कोणाला पॉईंट आउट करायचं नाही आहे. फक्त आपल्या स्वतःचं तिथं जर रिप्लेसमेंट केली तर आपलं सुधारणा होऊ शकते.
शकते म्हणून. एकत्वसहित गृहकार्य करतोय, कुठला उपयोग? तेजू भाभी, कुठला उपयोग? शुभोपयोग, अशुभोपयोग. तर तोच जीव आता मंदिरात देवदर्शन करतोय. श्रद्धेची परिणती अजून पण मिथ्या दर्शनच आहे, अजून स्वभावाकडे आलेला नाही. देवदर्शनाचा विचार शुभभाव. पुढं धनाचा विचार आला, कुठं आहे हो? कुठं आहे तो? बहिरंगात, बहिरंग चारित्रामध्ये कुठं आहे? मंदिरात आहे. धनाचा विचार आला, कोणाकोणाला येतोय? हां, रूमवर ठेवली आहे बॅग, लॉक केलंय का नाही? म्हणजे कोणाचा विचार झाला? धनाचा, परिग्रहाचा विचार झाला. शुभ भाव का अशुभ भाव? मिथ्या दर्शन का सम्यक दर्शन? हां, सगळ्यांचं बाकीच्यांचं सांगायला सगळे हुशार आहेत. पुढं मंदिर में गया. आता तोच जीव, जाऊ देत, मी जीव असं म्हणा. मी जीव, आज मला तत्वाचं बोध झाला आणि मी तत्वज्ञानाकडं वळलोय, अजून अभ्यास करतोय. काय म्हणायचं आहे की एक लब्धी पार करत आलोय. पुढं प्रायोगिक लब्धी झाल्यावर कुठली लब्धी आली? करण लब्धीपर्यंत आला. तर त्याला म्हणलं सूक्ष्म मिथ्यात्व. शब्द आहे ना तिथं, दिसतंय का? श्रद्धेमध्ये सूक्ष्म मिथ्यात्व झाला. तत्वाचा विचार करतोय ज्ञानामध्ये. आणि अंतरंग चारित्र शुभभाव. जेव्हा करण लब्धी क्रॉस झाली त्याच्यानंतर सांगितलं हा मी म्हणून निर्णय केला, तर त्यालाच म्हणलं सम्यक दर्शन, त्यालाच म्हणलं अतिंद्रिय आनंद, त्यालाच म्हणलं स्वसंवेदन, त्यालाच म्हणलं भेदविज्ञान, त्यालाच म्हणलं भावभासत. ज्याने ते केलं तो सम्यक दृष्टी आहे. बाकी सम्यक्त्वाचं दुसरंही कुठलंही लक्षण नाही. सगळ्या परिग्रहाचा त्याग केला तर सम्यक दृष्टी होतो. ह्याचं बाधा दिली आहे इथं महाराजजींनी सांगितलं. हा गृहस्थ आहे, सगळ्या क्रिया करतोय, घरातच आहे, अजून सगळ्या परिग्रहाने सहित आहे, तरी सुद्धा श्रद्धेची परिणती जिथं बदलली तिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. कोण आहे सांगा? स्वसमय परसमय. जो करण लब्धीपर्यंत आहे तो जीव कोण? परसमय म्हणायचं त्याला, जो की परामध्ये अडकलेला आहे विचार. आणि तोच जीव जेव्हा मी शुद्ध आत्मा आहे म्हणून निर्णय करतो त्या समयाला तो कोण झाला? स्वसमय. म्हणून स्वसमय होण्यासाठी तुम्हाला दुसरं पुरुषार्थ करायचं नाही आहे, फक्त मी या सगळ्यापासून भिन्न आहे ह्याची अनुभूती करायची आहे. तर तो जीव प्रथमोपशम सम्यक दर्शनाला प्राप्त झाला. ज्ञानामध्ये मैं एक शुद्ध ज्ञानानंदी हूँ. अंतरंग चारित्र शुद्ध भाव. जे काही चारित्रामध्ये सांगितलं त्याचे 3 भेद केले. कुठले म्हणले मी? अशुभोपयोग, शुभोपयोग. मला आवाज आला नाही, परत बोला. असं दिसलं फक्त, बरोबर समजलं ना की 3 प्रकारचे उपयोग आहेत. त्याच्यामध्ये जेव्हा आपण आत्म्याला जाणतो त्यावेळेस शुद्धोपयोगाला प्राप्त झालो. आता सांगा सम्यक दृष्टी झाला त्याच्यानंतर काय होणार हो दीपा भाभी? शुद्धोपयोगी झाला, तुम्ही माहिती आहे मला शुद्धोपयोगच चालू आहे तुमचा. तर त्याच्यानंतर काय होत असतं? म्हणजे लोकांना ते इंटरेस्ट असतो की सम्यक दृष्टी काय करत असतो, काय करत असतो, काय करत असतो का? सम्यक दृष्टी जीव असा जगावेगळा नसतो. तुमच्यामध्ये असणारा सम्यक दृष्टी असेल तर तुम्ही काय त्याला असं वेगळं म्हणून बघणार नाही. माताजींना ठीक आहे तुम्ही त्यांना म्हणणार की गृहत्यागी वगैरे, पण गृहस्थी आहे तर सम्यक दर्शन म्हणजे सांगितलं अंतरंग आहे तो निर्णय. बहिरंगामध्ये निर्णय करण्यासाठी तुम्हाला चिन्ह नाही आहे त्याचं काहीही. म्हणून म्हणलं जेव्हा मी सम्यक दर्शन झालं ते टिकणार कसं? पुन्हा वारंवार अनुभूती घेणार तर तुम्ही सम्यक्त्वातून च्युत होणार नाही. पण पुनम इन केस सम्यक दर्शन झालं आत्ता आणि लगेच मिथ्यात्वाचा उदय आला, काय होणार? असं चोर बसले तो. तुम्हाला काय म्हणायचं ते एक दृष्टांत सांगितला होता की वर्णीजींनी, की एक मुलगा होता 8 वर्षाचा छोटा मुलगा, आणि त्याला चोरांनी पकडलं, डाकू लोकांनी. आणि कसं पकडलं? 8 जण होते ते आणि 8 वर्षाचा छोटा मुलगा. इतके 8 जण लागतात का हो? पण ते 8 जण होते. त्यांनी सगळीकडून दोऱ्यांनी बांधलं, त्याला जंगलात नेलं संयमी, आणि काय केलं? त्याला मारतायत. सगळेजण सगळीकडून मारतायत. तुम्हाला कीव आली का नाही त्याची? कोणाची हो?
लाठीनी मारतायत, कोणी हाताने मारतंय, कोणी ओढतायत, बांधतायत. किती त्रास त्या जीवाला सांगा. कोणाला? 8 वर्षाच्या त्याला नव्हे, तुम्ही 80 वर्षाचे झाला तरी सुद्धा ते 8 कोण आहेत चोर म्हणजे 8 कर्म. लगेच सांगायला तर आपण किती हुशार आहे. पण मी जीव आहे तो इतका निरागस आहे ना, त्याला जर जाणलं तर काय म्हणायचं, त्याच्याकडे लक्षच नाही आहे, त्याची कीव येत नाही तुम्हाला. जीव चाललाय तरी पण आपण स्वतःची कीव करत नाही आहे. आणि मग ते सगळे कर्म येऊन तुम्हाला असे त्रास देत आहेत, तर कोण मुक्त करणार हो? कसं मुक्त होणार तुम्ही? स्वतःची दया करा म्हणून सांगितलं. बाहेरच्यावर सगळं कराल तुम्ही, येणाऱ्या जाणाऱ्यांची सगळी सोय, पण दुसऱ्यांचं करून आपल्याला आपलं कल्याण होणार म्हणून करायचं सोडू नका बरं का. म्हणजे करणार विकल्पाच्या भूमिकेत सगळं होणार की, पण पहिला स्वतःची दया करा. ह्याच्यासाठी हे शिबिर माताजींनी सांगितलंय. सगळ्यांना आपली भाववासना व्हावी, आपला समय सार स्वरूप मिळावा, ह्याच्यासाठी सगळा पुरुषार्थ असावा. त्यामुळं सगळ्या क्रिया करताना इंटेन्शन हेच ठेवा की मला माझा आत्मा मिळवायचा आहे. सगळेजण एकमेकांना प्रतिबोधित करत राहा, कुठंही असला तरी सुद्धा. 5 मिनिट मिळाले तरी सुद्धा उपयोग लावायचा पुरुषार्थ करा, त्याच्यातून आपल्याला सुद्धा आनंदाची प्राप्ती होणार. सम्यक दर्शन झालं, त्याच्यानंतर मिथ्यात्वाचा उदय आला की काय म्हणायचं, सगळं किया कराया पाणी में. म्हणजे तुम्ही कितीही पुरुषार्थ केलाय ना आजपर्यंत, सगळं इन व्हेन म्हणलं जातं, काही त्याचा उपयोग नाही. पुन्हा तुम्ही मिथ्यात्वामध्ये गेला. म्हणजे जसं मी म्हटले ते 8 कर्म त्रास द्यायला आले त्याला, 8 डाकू, तसं तुमचे 8ही कर्मांचे उदय चालू आहेत. सॉरी, जे आयुकर्म, आयुबंध नाही पण कर्मांचा उदय तर चालू आहे प्रतिसमयाला. कुठल्या कर्माच्या निमित्तात तुम्ही च्युत होणार सांगता येत नाही. त्यामुळं सांगितलं प्रत्येक कर्मोदयामध्ये सुद्धा सावधानता असेल तर मिथ्यात्वात जाणार नाही. पण हा जीव मिथ्यादृष्टी झाला त्याला म्हणायचं साधी. साधी म्हणजे खाली लिहिलंय ना अनादि मिथ्या दर्शन श्रद्धेमध्ये, आणि वर काय लिहिलंय तिथं मिथ्या दर्शन साधी. म्हणजे काय हो? हां, थांबा त्यांच्या भाषेत सांगू आपण. तुम्ही काय केला हो, इंडियातून समय कुठे गेला, फॉरेनला गेला, आणि फॉरेनमधून परत इंडियात आला. काय म्हणायचं तुला? काय म्हणता हो? फॉरेन रिटर्न. मग ह्याला म्हणायचं सम्यक दर्शन रिटर्न, म्हणजे साधी. साधी मिथ्या दृष्टी. मग तो बेस्ट असतो ना तुमच्यासाठी फॉरेन रिटर्न म्हणल्यावर. कसं म्हणजे जो सम्यक्त्वातून च्युत झाला उलट तो त्यांनी निकृष्ट दशा परत मिळवली. म्हणून सांगायचं आहे की तुम्ही आजपर्यंत स्वभावामध्ये होता तोपर्यंत स्वदेशात, गेला परदेशात की म्हणून परदेशात जायचं. म्हणा बघू, मी परदेशात जाणार. एक तर म्हणते का परदेश म्हणजे आपल्यासाठी हे शरीरात विचार केला तरी परदेश आहे हो, पर्यायात विचार केला तरी परदेश आहे. ज्यांनी स्वभावाला सोडलं तो परदेशी आहे. म्हणून सांगितलं तो जीव मिथ्यात्वात गेला पुन्हा तर त्याला म्हणायचं साधी. पण नियमाने तो भव्य आहे हे सिद्ध झालं. कोणाला म्हणायचं भव्य? प्रशांत भैया, भव्य कोणाला म्हणायचं? बोल भैया, भव्य कोणाला म्हणायचं? ऋषभ, भव्य कोणाला म्हणायचं? सगळ्यांनी आत बसायचं असतं शिकायला. ज्याच्यामध्ये सम्यक्त्व प्राप्त करण्याची योग्यता आहे, मोक्षाला जाण्याची पात्रता आहे, त्याला म्हणायचं भव्य. मग हा जीव भव्य आहे का अभव्य आहे? जो आता मिथ्यात्वात गेलाय भव्यच आहे, कारण त्यांनी एकदा निर्णय केलाय ना, अभव्य जीव कधीही करू शकत नाहीच. कितीही पुरुषार्थ करू दे तरी सुद्धा सम्यक दर्शनाची त्याला प्राप्ती होत नाही. म्हणून सांगितलं भय आणू द्या, जरासं पाप भीरू वृत्ती ठेवा की जर अभव्य असेल तर काय करणार हो? विचार करा ना, कितीही जरी त्यांनी धर्म केला तरी सुद्धा मोक्षाला नाही जाऊ शकणार. म्हणजे समजा बरं का, मी समजा म्हणतेय, तुमचा मुलगा तुम्हाला प्राणप्रिय आहे, तो भव्य का अभव्य माहीत नाही, मी अभव्य म्हणा ना बरं का तुमच्या मुलांना. पण समजा तो जीव काहीच पुरुषार्थ करत नाही आहे धर्माचा, तुम्ही काय म्हणणार? काय म्हणू नका. म्हणजे मला म्हणायचं आहे की त्याला धर्माला जोडा.
जर त्यांनी आज धर्म केला नाही, तुम्ही आज त्यांना सुखी करण्यासाठी काय नाही करत हो? सगळं न्योछावर करणे को तयार, त्यांना काय पाहिजे नाही ते सगळं त्या क्षणात द्यायला तयार. आणि मला सांगा, उद्या ते नरकात गेल्यावर त्यांच्या यातना तुम्हाला कसं बघवणार? आम्ही नसणारच बघायला. करू देत काय तर असं. म्हणजे त्यांना या भवात काय भवाभवात दुःख होऊ नये ह्याच्यासाठी धर्माचं प्राशन किती आवश्यक आहे. म्हणून सांगतात की महाराजांनी सांगितलं, बस आत्मा आहे ही विद्या द्या ना, कुठल्याही भवात तो जीव दुःखी होणार नाही. आणि मी दुःखी होणार नाही जर मी कोणाला सम्यक्त्वामध्ये स्थिर केलं तर. म्हणून आपल्याकडून दिवसभरामध्ये शीतल काकांनी एकदा नादकुतेमध्ये सांगितलं होतं, काय तुम्ही सगळे जेवायला बसता, जेवायला बसल्यावर काय बोलता हो? सगळे म्यूट असता का? मौन तर नसता, काय करता? म्हणले आमचा मोबाईल बोलत असतो. म्हणजे ते मोबाईलवर काहीतरी ऐकत असणार काय, नाहीतर काहीतरी चालू ठेवायचं टी व्ही वगैरे आणि त्याच्यासमोर बसायचं. मग शीतल काकांनी सांगितलं, तेवढा वेळ तुम्हाला फॅमिली टाईम आहे. जाऊ दे तुमचा दिवसभरातला वेळ तुम्ही इतर ठिकाणी घालवता, एकत्र येत नाही, पण तेवढ्या काळासाठी जर एकत्र बसलाय, चर्चा करा ना. काही ना काही तुम्ही जे ऐकलं त्यांना सांगा, त्यांना जे चिंतन आहे तुम्ही ऐका. एवढ्या निमित्तात सुद्धा शुभोपयोगामध्ये जर राहिलो तर शुद्धाकडे जायला चान्स आहे. म्हणजे तुम्ही समजत नाही आहे आपल्याला ह्याच्या निमित्तात आपण काय देतोय त्यांना, मुलांना किंवा घरातल्या इतरांना. म्हणून म्हटलं थोडीशी तत्वचर्चा घरामध्ये सुद्धा व्हायला पाहिजे. हे जे काही सांगितलं ना आत्ता दुसऱ्या गाथेमध्ये, स्वसमय आणि परसमय, तर आपल्या घरातले सगळे जीव कोण आहे तो? स्वसमय. घर रामाचं घर झालं का काय? हां असं म्हणा. काय म्हणले हो? सगळ्यांची मानतोय म्हणजे सुद्धा तुम्ही सुद्धा परसमयच झाला. जर सम्यक दृष्टी असाल तर सगळ्यांना नुसतं सम्यक तुम्ही मानतो तर चुकीचं आहे. चक्रवर्तीची बायको कोण असती हो? जाऊ देत. रावणाची बायको कोण होती? मंदोदरी. आधी अनेक बायका होत्या त्याच्या. रावण सम्यक दृष्टी का मिथ्या दृष्टी? रावण हो. चुकून राम ऐकलात का? रावण कोण होता? अहो जेव्हा मेला तेव्हा कोण होता? सम्यक दृष्टी जीव तिसऱ्या नरकात जात नाही. रावण तिसऱ्या नरकात आहे आत्ता. बघून येत आहे का? नको जाऊ. तर मिथ्या दृष्टी जीव तिसऱ्या नरकात जातो. पण सांगितलं जेव्हा रावण मेला तर त्याच्याजवळ असणाऱ्या 8000 स्त्रिया होत्या त्याला. तर त्या स्त्रिया सम्यक दृष्टी होत्या आणि त्या जोपर्यंत घरात होत्या ना तोपर्यंत रावणाला त्यांनी संबोधन केलं की धर्मासाठी प्रतिबोधित करायच्या सतत. आणि रावणाची पण भक्ती बेस्ट होती एकदम. तुम्हाला माहीत नसेल तर पुराण काढून वाचा. आपल्यापेक्षा सुद्धा खूप चांगली भक्ती केली रावणाने, पण तुम्ही त्याचं नाव बदनाम करून टाकलं. तर मला म्हणायचं की त्या रावणाच्या सगळ्या स्त्रियांनो ऐका, त्यांनी त्यांच्या पुरुषाला सतत धर्मामध्ये प्रेरित केलं, सतत त्या धर्मसाधनेमध्ये अनुकूलता दिली. आणि जेव्हा तो मेला रावण त्यावेळेस त्या सगळ्या स्त्रियांनी काय केलं? एवढं छान रंगवलं नाही का वक्त्यांनी त्याच्यावर? तिथं समोर प्रेत पडलं होतं रावणाचं, पण एक जण ही रडत बसले नाहीत. जोपर्यंत घरात होते तोपर्यंत त्यांनी स्वामीच म्हणलं. सम्यक दृष्टी आहे तरी सुद्धा आत्ता तुम्ही या दशेत तुमच्या गृहस्थ भूमिकेमध्ये असताना तुमच्या पतीला तुम्ही मान देताच नाही असं नाही. मग त्यासुद्धा सम्यक दृष्टी स्त्रिया पण मिथ्यात्वी पतीला मान देत होत्या. म्हणजे ते त्यांच्यासाठी आधार होते, आदर्श होते. जेव्हा त्यांचा जीव गेला कोणाचा? रावणाचा, तर तिथे समोर प्रेत पडलेलं असताना या सगळ्यांनी प्रतिज्ञा केली आणि सगळ्यांनी आरिका दीक्षा घेतली. चला कोण कोण घेत आहे? हाय अजून आमच्याकडे अजून गृहस्थी आहे मागं म्हणणार. ठीक आहे, तुमची गृहस्थी संपल्यावर तर घेताल का नाही? नाही म्हणतात राजश्रीबेन. म्हणजे आपल्यासाठी आत्ता निर्धार करून ठेवा की मला आज कल्याण करायचं आहे माझ्या आत्म्याचं, तर कुठंतरी ती पर्याय लवकर येईल आपल्यासाठी. चला झालं का चार्ट तो? तर मिथ्या दृष्टी होता तो सम्यक दृष्टी झाला, सम्यक दृष्टी पुन्हा मिथ्या दृष्टी झाला. आणि अशाच रीतीने पुन्हा तो अशुभ, शुभ आणि शुद्धोपयोगामध्ये प्रवास करतो. मग महाराजांनी सांगितलं काय?
अशुभोपयोगातून शुद्धोपयोगात जाण्यासाठी मार्ग नाही. सुजाता काकी काय म्हणले? हां, म्हणजे म्हणलं ना तुम्ही आता इथं बसलाय कुठं? मंदिरात. तुम्हाला भोजनाला दिसतं का नाही? नाही म्हणा. आत्माच दिसतोय का आता सध्या? म्हणजे बाहेरच आहे म्हणून म्हणलं. मग तुम्हाला आता इथून बाहेर पटांगणात जायचं आहे, तिथून रोडवर जायचं आहे का? भोजनालयातच घालू पहिल्यांदा उदाहरणाला. तर जेव्हा इथून बाहेर पडला, आता रस्त्यावरून आत घ्या, जाऊ देत, रस्त्यावरून आत आलो आणि जिथं आपण अंगणात आहे, अंगणातून मंदिरात येणार आहे. तर रस्त्यावर आहे म्हणजे अशुभोपयोग. सांगा, अशुभोपयोगातून मंदिरात लगेच येऊ शकत नाही. म्हणजे मध्ये इंटरमिजिएट शुभ भाव येतातच. आणि म्हणून म्हणलं की शुभातून शुद्धात यायला इझी आहे. पण तुम्ही काय करताय हो? आत बाहेर, आत बाहेर. कुठं? आत या हे सांगतायत की आत या, बाहेर नको. आपण सतत आजपर्यंत बाहेर रमलो, पण आज आपल्याला आता बाहेर जायचं. बघू इथंच बसताय का? म्हणून त्यांनी इथं ते अजून एक चार्ट घेतलाय तसाच पुढं की सम्यक दृष्टी झाला तो जीव तर श्रद्धेमध्ये सतत निर्मळता राहते आणि श्रद्धा कधीही बदलत नाही. जेव्हा म्हणजे एकतर श्रद्धा सम्यक्त्वाकडे जाते, जर सम्यक दर्शन म्हणजे स्वभावाकडे गेला तर तो स्वसमय झाला, आणि जर ती श्रद्धा पराकडे गेली तर परसमय झाला. म्हणून तुम्हाला काय बनायचंय हा निर्णय तुम्हाला करायचंय. फक्त श्रद्धा आपली निर्मळ असेल तर ज्ञान चारित्रामध्ये ते दाखवले ना चार्टमध्ये की 2 पाय आहेत म्हणजे लब्धी आणि उपयोगाचे. श्रद्धा अंतरंगामध्ये आहे तर ज्ञानाचा एक अंश नियमाने स्वतःशी जोडलेला असतो दीपका की, आणि चारित्राचा एक अंश स्वतःशी जोडलेला असतो. एवढ्या 4 रूपांनी तुम्ही आत आहात तर सुरक्षित राहणार. मग 2 अंशांनी आत बाहेर करणार पण त्या जीवाला धोका नाही. संध्याकाळी काय म्हणले? सोडणार आहे थोडंसं, थोडा वेळ कळ काढा म्हणते तसं. तर सम्यक दर्शन म्हणजे श्रद्धेची परिणती आहे. सम्यक दर्शन चारित्राची पर्याय नाही. काय म्हणले? म्हणा. सम्यक दर्शन चारित्राची पर्याय कशासाठी सांगते मी? कारण लोकांनी आज चारित्राची पर्याय मानली आहे सम्यक दर्शनाला. म्हणजे जेव्हा सगळ्या परिग्रहाचा त्याग करणार तेव्हा सम्यक दर्शन प्राप्त होणार. का? कारण तुम्ही मोही असता म्हणून घरात राहता. मग जो मोही असतो त्याला आत्मानुभव होत नाही असं ज्यांनी सांगितलं त्यांच्यासाठी इथं महाराजांनी चार्टमध्ये सांगितलंय की श्रद्धेने जर स्वतःशी जोडलाय तर तो नियमाने विरक्तच आहे. नियमाने तो पुढच्या निकट काळामध्ये मोक्षाला जाणारच. म्हणून म्हणतायत पुरुषार्थ हा करा की जरी घरात राहतो, जरी सगळ्यांची सेवा करतोय तरी सुद्धा मी कोण आहे? करणारा नाही, जाणणारा आहे. प्रॅक्टिकली हे सगळं आपण जर अनुभव केला तर सोपा आहे धर्म. कसा आहे हो? धर्म सोपा आहे का अवघड आहे? कोणाचा आवाज येईना? भूक लागली म्हणा. मिताली, धर्म सोपा आहे का अवघड आहे? सोपा आहे. मग कसा करायचा आहे धर्म? म्हणजे जर ध्यान आम्हाने सांगितलं ना आता, ज्याला आत्मज्ञान झालं त्यापूर्वक धर्म करणार तर तो खरा धर्म आहे. अन्यथा सगळी क्रिया आहे. मग क्रिया केली का नाही हो? आज आपण आजपर्यंत अनेक भवात क्रिया केली, भवात क्रिया केली आहे, पण का मुक्त झाला नाही तुम्ही? मग का इथं बसलाय येऊन? बरं जाऊ दे, इथं बसलाय मला सांगा, पुण्य आहे का पाप आहे? सगळे म्यूट. सोनाली बेन, इथं बसलाय तर पुण्य आहे का पाप आहे? थांबा जरा. पंचम काळात जन्मलाय, पुण्य आहे का पाप आहे? षष्टम काळात जन्मला नाही, पुण्य आहे का पाप आहे? स्वतःला बघायचं सगळीकडे आपल्याला की जे मिळालंय ते अशी दुर्लभ पर्याय मिळाली आहे ना, त्याचा आपण किती वापर करायला पाहिजे. बस मी स्वसमय झाल्याशिवाय समयसार सोडणार. अकलूज म्हणले नाही बरं का, समयसार म्हणले. समयसार सोडणार म्हणजे माझा आत्मा माझ्याजवळ राहील तर मी स्वयं समयसार आहे. म्हणून एक भक्ती गीत ओढी ह्याच्यामधली एक कडवं.
समय सारखी अद्भुत महिमा आज बताऊं भली भली, सुन लो सच्चे सुख के वांछक, धूम मचाऊं गली गली। समय सारही तीन लोक में परम तत्व बतलाया है, सुखी हुए वे ही जिन जिनने समय सार निज ध्याया है। समय सार बिन दुख न मिटेगा, बात कहूँ मैं खरी खरी, सुन लो सच्चे सुख के वांछक, धूम मचाऊं गली गली। सर्व छंद साहित्य पढ़े अरु, बहुआगम अभ्यास किया, पंडित भी कहलाए पर नहीं समय सार का ध्यान किया। समय सार पहचान किए बिन, घूमे जग की गली गली, सुन लो सच्चे सुख के वांछक, धूम मचाऊं गली गली। तन कर्मों से न्यारा जाना, रागादि में भटक गया, रागादि भी भिन्न कहे, पर्याय भेद में अटक गया। समय सार में भेदों से भी भिन्न आत्मा शुद्ध कही, सुन लो सच्चे सुख के वांछक, धूम मचाऊं गली गली। ज्ञान मात्र ध्रुव धाम शुद्ध सुखमय चिन्मूर्त आत्मराम, समय सार कारण परमात्म, शक्ति अनंतों का गुणधाम, उपादेय आश्रय करने योग्य कही आत्मा शुद्ध यही, सुन लो सच्चे सुख के वांछक, धूम मचाऊं गली गली। समय सार की अद्भुत महिमा आज बताऊं भली भली, सुन लो सच्चे सुख के वांछक, धूम मचाऊं गली गली। सावधान, 2 मिनिटासाठी ध्यान करू, कारण स्वाध्यायाचं फळ ध्यान सांगितलंय. जे काय तुम्ही आता ऐकलंय त्याच्यातून आपल्याला जरा स्वभावाची प्राप्ती करता आली तर तीच परमोत्कृष्ट उपलब्धी आहे. डाव्या हातावर उजवा हात ठेवा, ताठ बसा, डोळे अलगद बंद करा, कोणाला स्पर्श होऊ देऊ नका, मुद्दाम जेवढं शक्य आहे तेवढं अलिप्त बसा. सावधान. जाणा, स्वतःच्या ज्ञानाला स्वतःच्या ज्ञानानेच जाणा. पहा, हा मी ज्ञानमय आहे. अज्ञान हे माझे रूप नाहीच. मी तर अनादि अनंत ज्ञानाचाच पिंड आहे.
पहा, हे ज्ञान अविनाशी आहे, शाश्वत आहे. आनंदाने परिपूर्ण आहे. ज्ञान से ज्ञान में ज्ञान ही हो, कल्पनाओं का एकदम विलय हो. जाणा, मी म्हणजे ज्ञानमय जीवच आहे. निर्णय करा, हेच सम्यक दर्शन आहे. मी शरीर नाहीच. सिद्ध स्वरूप आहे, समयसार स्वरूप आहे. आनंद स्वरूप आहे. अनुभवा, मी आहेच. शुद्धोहम अशरीरी स्वरूपोहम चैतन्य पिंड स्वरूपोहम. ओम विसर्जन.